सुधाताईंची सून दिव्या नाश्ता देऊन परत स्वयंपाकघराकडे वळली. इतक्यात टिंग ट्रॉंग दरवाजेची बेल जोरात वाजली. दिव्याने घाईघाईने दरवाजा उघडला तर समोर शेजारील साधना. तिचं नेहमीचंच सकाळ झाली की 2-3 घरात डोकावल्याशिवाय चैन नाही. ती सुधाताईंना नाश्ता करताना पाहून हसून म्हणाली, "वहिनी, तुमचं नशीब खरंच सोन्यासारखं आहे. मुलगा आणि सून दोघंही किती जपतात तुम्हाला. आणि एक माझी सून आहे, ती कधीच विचारत नाही की मी नाश्ता केला की नाही." सुधाताईंच्या चेहऱ्यावर समाधानाचा, अभिमानाचा प्रकाश पसरला. त्या हळूच दिव्याकडे पाहत म्हणाल्या, "खरंच माझी सून खूप समजूतदार आहे. आम्हा सगळ्यांची काळजी घेते." सासूबाईंच्या तोंडून आपलं कौतुक ऐकून दिव्याच्या ओठावर हलकं स्मित उमटलं. तिनं मान खाली घातली आणि काही न बोलता स्वयंपाकघरात परत गेली. संध्याकाळी खोलीत बसून सुधाताई आपल्या डायरीत काहीतरी लिहित होत्या. शांतता होती. इतक्यात दरवाजा हळूच उघडला. निलेश आत आला. चेहऱ्यावर हसू होतं. "आई," तो म्हणाला, "तू रोज काय लिहितेस गं? थोडं आरामही कर ना." सुधाताई हसल्या. डायरी बंद केली. "बाळा, हेच तर माझं खरं समाधान आहे. माझा आराम इथेच आहे." निलेश जवळ येऊन म्हणाला, "पण आई, एवढं काय लिहितेस या पानांवर?" सुधाताईंच्या चेहऱ्यावर ममतेची झलक होती. त्या म्हणाल्या, "बाळा, माझ्या मनातल्या सगळ्या गोष्टी या पानांवर उतरवते. सगळ्यांना दाखवण्यासाठी नाही, पण जेव्हा मी नसेन तेव्हा ही डायरीच माझी जिवंत आठवण ठरेल." आईचं बोलणं ऐकून निलेशच्या डोळ्यात पाणी दाटलं. तो हळू आवाजात म्हणाला, "आई, असं बोलू नकोस. तू नेहमी आमच्यासोबत राहणार आहेस." तेव्हा सुधाताई त्याचा हात घट्ट धरून म्हणाल्या, "अरे वेड्या, आई, मुलाचं नातं श्वासापेक्षाही पुढं जातं. तू कुठेही असलास तरी माझी जवळीक तुला नेहमी जाणवत राहील." निलेशने मान खाली घातली. आवाज घैवरला, "आई, मी आज जो काही आहे तो तुझ्यामुळेच. तूच माझी खरी ताकद आहे." इतक्यात दिव्या आत आली. डोळ्यात थोडा राग, आवाजात कडवटपणा. "जर तुमचं बोलणं झालं असेल तर चला, चहा भजी तयार आहेत." निलेश कपाळावर हात मारत म्हणाला, "अगं बाई, मी तर तुला चहासाठी बोलवायला आलो होतो, पण बोलण्यातच गुंतलो. चल, आम्ही आलोच." दिव्या गेल्यावर सुधाताई हसत म्हणाल्या, "निलेश, तुझी पण कमाल आहे. एवढा वेळ झालाय पण सांगायचं विसरलास. लवकर चल, नाहीतर दिव्या अजून नाराज होईल." दोघं माय लेकरं हसतच बाहेर आले. दिव्या गरमागरम चहा आणि भजी घेऊन आले. सुधाताई एक घास घेत म्हणाल्या, "वाह, भजी तर अफलातून झाली आहेत." मन प्रसन्न झालं. निलेशही हसून म्हणाला, "हो आई, आज तर दिव्यानं एकदम जादू केली." दिव्या ओठांवर हसू आणत म्हणाली, "बस करा आता, अजून किती कौतुक करणार." असं म्हणून ती पुन्हा स्वयंपाकघरात निघून गेली. रात्री जेवण झाल्यावर सुधाताई टीव्हीवर बातम्या पाहत होत्या. निलेश जवळ येऊन थोडा नाराजीने म्हणाला, "आई, तू रोज या बातम्याच का बघतेस? मालिका पण असतात छान छान, त्यात तरी बघ." सुधाताई शांतपणे हसल्या. "निलेश, त्या मालिकांमध्ये काय खास असतं? तेच ते घरगुती भांडण. मला मात्र बाहेरच्या जगात काय चाललंय ते जाणून घ्यायला आवडतं. आणि बाळा, स्त्रीने बाहेरच्या परिस्थितीपासून अनभिज्ञ राहायला नको. ते तिच्या जाणीवांना शोभत नाही." तेव्हाच दिव्या हळुवारपणे सुधाताईंच्या शेजारी बसली. आवाजात नम्रता, पण शब्दात भावनेचं वजन होतं. "आई, तुमच्यासारखी सुज्ञ आणि समजूतदार आई सगळ्यांच्या नशिबी नसते. तुम्ही केवळ या घरालाच नाही तर आम्हा सगळ्यांना आधार दिलात." सुधाबाईंच्या डोळ्यात मायेबरोबर अभिमानाची चमक दाटली. त्यांनी सुनेच्या डोक्यावर हात ठेवत हळूवार म्हटलं, "दिव्या बाळा, तुझ्यासारखी संस्कारी सून मिळणं हेच माझं खरं भाग्य आहे." इतक्यात निलेश पुढे येऊन आईच्या खांद्यावर हात
ठेवतो. भावूक स्वरात तो म्हणाला, आई, तू आयुष्यभर आमच्यासाठी किती काही केलंस. आता आमची वेळ आली आहे. तुझं प्रत्येक स्वप्न आम्ही पूर्ण करू. सुधाताई हलकं हसल्या. मनात फक्त एकच विचार घुमत राहिला, माझा मुलगा आणि सून खरंच माझ्यावर खूप प्रेम करतात. पण त्या अजूनही खरी सत्यता ओळखू शकल्या नव्हत्या. थोडा वेळ गप्पा झाल्यावर सुधाताई आपल्या खोलीत गेल्या. निलेश आणि दिव्या देखील आपल्या खोलीत शिरले. दिव्याने मंद आवाजात म्हणाली, निलेश, तुला नाही वाटत का आता वेळ आली आहे? निलेशने मोबाईल बाजूला ठेवला. त्याच्या डोळ्यात संकोच आणि प्रश्न दोन्हीही दाटलेले. तो हळूच म्हणाला, दिव्या, तू नेहमी एवढी घाई का करतेस? आईची गोष्ट आहे, एवढी सोपी नाही. दिव्याने थोड्या कडवट स्वरात प्रत्युत्तर दिलं, सोपं काहीच नसतं निलेश, पण आत्ता विचार केला नाही तर उद्या उशीर होईल. पश्चाताप करावा लागेल. विचार कर, आपलं भविष्य, आपलं आयुष्य कसं घडणार? निलेशने खोल श्वास घेतला. चेहऱ्यावर गोंधळ स्पष्ट होता. तो म्हणाला, दिव्या, मला आईला दुखवायचं नाही. एवढंच हवंय की सगळं योग्य रीतीने व्हावं. दिव्या ठाम आवाजात म्हणाली, कधी कधी सत्यावर भावनांचं आच्छादन टाकावं लागतं. आपण जर आईच्या मायेवरच जगलो तर भविष्य कसं उभं राहणार? निलेश गप्प बसला. डोळ्यात द्वंद्व झळकत होतं. एका बाजूला आईचं नातं आणि दुसऱ्या बाजूला पत्नीचे शब्द. अचानक बाहेरून काहीतरी पडल्याचा आवाज आला. दोघेही दचकले. दिव्याचा चेहरा पांढरा फटक झाला. कुठे आईने ऐकलं तर नाही ना? निलेश झटकन उठला. दरवाजा उघडून पाहतो. खिडकीवर ठेवलेली ताटली वाऱ्याने खाली कोसळली होती. त्याने सुटकेचा श्वास सोडला. दरवाजा बंद करत म्हणाला, काही नाही, चल आता झोपूया. दोघंही बिछाण्यावर पडले. हळूहळू खोलीत शांतता पसरली. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता टिंग ट्रॉंग दरवाजेची बेल अखंड वाजू लागली. सुधाताई झोपेतून दचकल्या. एवढ्या सकाळी कोण आलं असेल? त्या घाईघाईने बाहेर येत म्हणाल्या, निलेश, दरवाजेची बेल वाजते आहे. निलेश उठून म्हणाला, आई थांब, मी बघतो. दरवाजा उघडताच समोर रमाताई उभ्या. केस विस्कटलेले, गालांवरून अश्रू ओघळत होते, हात थरथरत होते. निलेश घाबरत म्हणाला, काकू, एवढ्या सकाळी काय झालं? इतक्यात रमाताईंचा बांध फुटला. त्या मोठ्याने रडत म्हणाल्या, माझ्या मुलाने, माझ्या सुनेनं मला घरातून बाहेर काढलं. मी आता कुठे जाऊ? सुधाताई दचकल्या. त्यांच्या डोळ्यात आश्चर्य आणि वेदना दाटल्या. हे देवा, रमा, तू काय म्हणतेस? स्वतःच्या मुलाने आईला घरातून हकललं? रमाताई तिथेच चौकटीत कोसळल्या. हुंदक्यात शब्द फुटत होते. ज्या मुलाला मी वाढवलं, ज्या सुनेला मी मुलगी समजलं, तीच आज म्हणते हे घर फक्त आमचं आहे. तुझ्यासाठी इथे जागा नाही. घरभर शांतता पसरली. वातावरणात हुंदक्याचा आवाज घुमत होता. निलेश लगेच पुढे झाला. रमाताईंचा हात धरत त्यांना उठवलं, आत आणलं आणि सोफ्यावर बसवलं. सुधाताईंचं काळीज जोरात धडधडू लागलं. त्या रमाताईंच्या शेजारी बसल्या आणि थरथरत विचारलं, रमा, तुझा मुलगा आणि सून तर तुला जपणारे होते. अचानक असं काय घडलं? सुधाताईंच्या शब्दांनी रमाताईंच्या डोळ्यातल्या पाण्याचा धरणाच तुटला. त्या हुंदक्याने थरथरत म्हणाल्या, सुधा, जोपर्यंत माझा नवरा जिवंत होता तोपर्यंत माझं घर सोन्यासारखं होतं. माझा मुलगा मला नेहमी म्हणायचा, आई, तू आमचं सर्वस्व आहेस. तुझ्याशिवाय हे घर अधुरं आहे. माझी सून माझ्या डोक्याला तेल लावून द्यायची, पाय दाबायची, वेळेवर गरम जेवण द्यायची. तेव्हा मला वाटायचं ही माझी सून नाही, ही माझीच मुलगी आहे. पण नवरा डोळे मिटून गेला आणि मी एकटी राहिले. तेव्हापासून सगळं उलटं झालं. सून उघडपणे म्हणू लागली, आता हे घर माझं आहे. मला माझ्या मनाप्रमाणे जगायचं आहे. आणि माझा मुलगा, तो तिच्या प्रत्येक शब्दाला फक्त मान डोलवत होकार द्यायला लागला. काल रात्री तर त्यांनी सरळ सांगितलं, आई, तू दुसरीकडे राहायला जा. आम्हाला आमचं आयुष्य आमच्या मनाप्रमाणे जगायचं आहे. हे ऐकताच
सुधाताईंचं हृदय धडधडू लागलं. श्वास अडकला. त्यांच्या ओठातून आर्त हाक उसळली. देवा, लेकरं इतकी कठोर, इतकी निर्दयी कशी होऊ शकतात? तेवढ्यात निलेश पुढे आला. त्याने रमाताईंचे थरथरते हात आपल्या हातात घेतले. त्याचा आवाज मायेने भरला होता. काकू, तुम्ही एकट्या नाही. आम्ही आहोत तोवर तुम्हाला कधीच काही कमी भासणार नाही. निलेशच्या त्या शब्दाने दिव्याचे डोळे त्याच्यावर रोखले गेले. तिच्या नजरेत एक गूढ प्रश्न दडला होता. खरंच का हा आपल्या घरात त्यांना सामावून घेईल? ती शांत होती, पण तिच्या नजरेतील वेदना निलेशच्या मनाला स्पर्शून गेल्या. तरीही तो काही बोलला नाही. फक्त काकूंच्या हातावर पाण्याचा ग्लास ठेवत हळूवार म्हणाला, सगळं ठीक होईल काकू, काही काळजी करू नका. सुधाताईंच्या चेहऱ्यावर हलकीशी दिलासा देणारी छटा उमटली. त्या रमाताईंचा हात घट्ट धरून म्हणाल्या, रमा, तुला हवं तेवढं दिवस माझ्याजवळ राहा. हे घर तुझंच आहे. पण रमाताई नकारार्थी मान हलवत अश्रूंनी भिजल्या. नाही सुधा, मी ओझं होऊ इच्छित नाही. आता मी एखाद्या वृद्धाश्रमात जाऊन उरलेले दिवस काढेन. त्यांच्या हुंदक्यांनी घरभर वातावरण दाटलं. थोडा वेळ थांबून त्या पुढे म्हणाल्या, सुधा, आज तुझ्या डोळ्यात माझं दुःख पाहून पाणी आलं. पण इतकं लक्षात ठेव, प्रेम कितीही असलं तरी आंधळा विश्वास ठेवू नकोस. वेळ आली तर आपली लेकरंही बदलतात. हे ऐकताच सुधाताईंचे डोळे ओले झाले. पण त्यांनी स्वतःला सावरत ओठांवर हलकीशी स्मितरेषा उमटवत ठामपणे उत्तर दिलं, रमा, माझा निलेश तसा नाही. तो माझ्या श्वासांसारखा आहे. जोवर माझं हृदय धडधडतं तोवर माझं लेकरू माझ्या पाठीशी उभं असेल. रमाताईंच्या डोळ्यात एक न बोललेली वेदना होती. त्या काही बोलल्या नाहीत. फक्त एक खोल उसासा सोडून उठल्या आणि दाराकडे वळल्या. सुधाताई त्यांना बाहेरपर्यंत सोडायला गेल्या. रमाताई गेल्यावर घरभर शांतता पसरली. खिडकीपाशी बसलेल्या सुधाताईंच्या कानात तिचे शब्द पुन्हा पुन्हा घुमू लागले. आपल्या लेकरांवर डोळे मिटून विश्वास ठेवू नकोस. वेळ बदलायला वेळ लागत नाही. तो आवाज त्यांच्या अंतःकरणात बाणासारखा घुसला. त्यांच्या मनात धसका भरला. कधी माझ्यासोबतही असं घडलं तर? डोळ्यातून पुन्हा अश्रू तरळले. पण क्षणभरातच त्यांनी मान हलवत स्वतःला धीर दिला. नाही, मी असले वेडे विचार का करते? माझा निलेश अजूनही माझ्या मांडीवर डोकं ठेवून लहान मुलांसारखा गप्पा मारतो. दिव्या तर आई म्हणत गळ्यात पडते. माझ्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीकडे लक्ष देते. नाही, माझं लेकरू आणि सून असं कधीच करू शकणार नाहीत. त्यांनी एक खोल श्वास घेतला. ओठांवर मंद स्मित फुललं. जणू स्वतःलाच पटवून देत होत्या, सुधा, घाबरू नकोस. तुझं लेकरू तुझंच आहे. संध्याकाळ झाली. घरभर दिव्यांचा उजेड पसरला. तेव्हाच दिव्याचा आवाज आला, निलेश, तुम्ही काय ठरवलं आहे? निलेश क्षणभर गप्प बसला. त्याच्या डोळ्यासमोर आईचा चेहरा उभा राहिला. ती आई जिने त्याला कणाकणाने वाढवलं. आपल्या सुख दुःखापेक्षा त्याला प्राधान्य दिलं. पण तेवढ्यात दिव्या पुन्हा बोलली. तिचा आवाज यावेळी अधिक ठाम होता, निलेश, मला ठाऊक आहे आई तुमच्यासाठी किती मोठ्या आहेत. माझ्यासाठीही त्या तितक्याच आदरणीय आहेत. पण निलेश, जर आपण नेहमीच या जबाबदाऱ्यांच्या ओझ्यात अडकून राहिलो तर आपल्या स्वप्नांचं काय? ते कधी पूर्ण करणार? खोलीत गडद शांतता पसरली होती. हवा हळूच उबदार आणि गुळगुळीत वाटत होती. पण निलेशच्या मनात अस्वस्थतेची हलकी लहर पसरली होती. त्याने डोळे मिटले. श्वास जड झाला आणि त्याच्या मनाच्या खोलवर आईचं अस्सल प्रेम आणि बायकोची वाढत जाणारी जिद्द एकत्र धगधगू लागली. जणू या दोघींच्या सामर्थ्यामुळे त्याचं मन दोन्हीकडे खेचलं जात होतं. तेव्हाच दिव्या त्याच्या बाजूला पलंगावर बसली. हळूच तिचा हात त्याच्या हातावर ठेवून हसून म्हणाली, तुम्ही फक्त माझ्या पाठीशी राहा. बाकी सगळं मी सांभाळून घेईन. निलेशने तिला पाहिलं, पण काहीच उत्तर दिलं नाही. फक्त खोल श्वास घेतला आणि उशीवर डोकं ठेवून शांततेत झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदयाची कोमल किरणं झाडांच्या पानावर पडत होती. सुधाताई नेहमीप्रमाणे झाडांना पाणी घालत होत्या.
त्या क्षणात पाठीमागून निलेश येऊन उभा राहिला आणि हळू आवाजात म्हणाला, आई, मला तुझ्याशी बोलायचं आहे. सुधाताई झाडांकडे पाहत म्हणाल्या, हां, बोल ना निलेश, काय बोलायचं होतं? निलेश काही क्षण शांत उभा राहिला, जणू शब्द शोधत होता. मग त्याने दबक्या आवाजात सांगितलं, आई, तुला माझा मित्र राहुल माहीत आहे ना? त्याची बायको मृणाली, ती गर्भवती आहे आणि तिची केव्हाही डिलिव्हरी होऊ शकते. पण सुधाताई थोड्या अवघड मनाने त्याच्याकडे पाहिल्या. पण काय निलेश? निलेशने हळू श्वास घेतला आणि म्हणाला, आई, मृणालीला आई नाही. त्यांना खूप तणाव येतोय. काय करावं हे समजत नाही. मी विचार करत होतो, काही दिवस तू राहुल आणि मृणालीसोबत जाऊन तुझी मदत त्यांना खूप उपयोगी ठरेल. सुधाताई थोड्या थबकल्या. आश्चर्य आणि विचारांच्या मिश्रणाने त्यांच्या डोळ्यात हलकं चमकत होतं. पण निलेश, मी. तेव्हाच दिव्या हसत पाठीमागून आली आणि म्हणाली, आई, जर तुम्ही गेलात तर त्यांना खूप मदत होईल. दुसऱ्यांना मदत करणं तुमच्या स्वभावातच आहे. सुधाताईंनी दिव्याकडं पाहिलं, हसल्या आणि म्हणाल्या, दिव्या, मलाही असंच वाटतं. जर माझ्या जाण्याने एखाद्याचं भलं होत असेल तर जाण्यात काही हरकत नाही. दिव्या उत्साहाने हसत म्हणाली, मग ठीक आहे आई, मी आजच तुमची बॅग भरते. इथल्या गोष्टींची अजिबात काळजी करू नका. निलेशने दीर्घ श्वास घेतला. आईची परवानगी घेणं त्याच्यासाठी सोपं नव्हतं. पण दिव्याने मधोमध सगळं सावरलं. सुधाताई आपल्या मुलाकडे आणि सुनेकडे पाहत होत्या. त्यांच्या डोळ्यामध्ये प्रेम आणि विश्वास स्पष्ट दिसत होता. काही वेळानंतर त्यांनी कपाटातून साड्या काढायला सुरुवात केली. दिव्या शेजारी उभी राहून हळूच म्हणाली, आई, जास्त सामान घेऊ नका. जेवढं आवश्यक आहे तेवढंच घ्या. राहुल दादांच्या घरी कोणतीही कमतरता भासणार नाही. सुधाताई हसत म्हणाल्या, मी तर 2-3 साड्या आणि माझी औषधं घेऊन जाईन. बाकीच्या गोष्टी तिथं मिळतीलच. तेवढ्यात निलेश खोलीत येऊन म्हणाला, आई, मी राहुलशी बोललो आहे. तू येणार समजताच तो खूप आनंदी झाला. म्हणतो, काकू आल्या तर मृणालीला खूप आधार मिळेल आणि मला पण काळजी राहणार नाही. सुधाताई आपल्या मुलाला आशीर्वाद देत म्हणाल्या, बाळा, देव तुला नेहमी सुखात ठेवेल. राहुलची मदत करण्याचा विचार केलास हीच सगळ्यात चांगली गोष्ट आहे. संध्याकाळ झाली. सूर्य अस्ताला जाताना आकाश रंगीबेरंगी झालं. त्यांची शेजारीण येऊन म्हणाली, सुधा, आज सकाळपासून तू दिसली नाहीस. कुठे बाहेर जाण्याची तयारी करतेस का? दिव्या पटकन बोलली, काकू, विशेष काही नाही. निलेशच्या मित्राच्या बायकोची डिलिव्हरी होणार आहे आणि तिच्यासोबत हॉस्पिटलमध्ये कोणीही नाही. म्हणून आई काही दिवस त्यांची मदत करण्यासाठी जात आहेत. आज रात्रीची ट्रेन आहे. उद्या सकाळपर्यंत त्या मुंबईला पोहोचतील. साधनाताईने उत्सुकतेने विचारलं, अच्छा, मग सुधा परत केव्हा येणार? दिव्या लगेच म्हणाली, काकू, जास्तीत जास्त 1 महिना राहावं लागणार. डिलिव्हरीपर्यंत आई तिथेच राहतील. मग आरामात परत येतील. सुधाताईंनी गप्पच मान हलवली. मनातल्या मनात विचारांची गर्दी उसळली. पूर्ण 1 महिना? मी तर समजले होते काही दिवसांचीच गोष्ट असेल. पण त्यांनी स्वतःला समजावलं तरी त्यांना कुठे ठाऊक होतं, आपल्या घरातून निघून मुंबईपर्यंतचा हा प्रवास त्यांच्या आयुष्याची दिशा कायमची बदलून टाकणार आहे. रात्रीचे 11 वाजले होते. निलेशने ट्रेनच्या डब्यात आईला बसवलं आणि प्रेमाने म्हणाला, आई, आरामात बस. मुंबईत पोहोचताच राहुल तुला घ्यायला येईल. तुला कुठल्याच गोष्टीची चिंता करावी लागणार नाही. तेव्हा दिव्या हसून म्हणाली, आणि हो आई, आम्ही रोज तुम्हाला फोन करू. सुधाताईंचे डोळे पाणवले. त्यांनी निलेशचा हात घट्ट पकडला आणि हळू आवाजात म्हणाल्या, निलेश बाळा, मला तुमची दोघांची खूप आठवण येईल. तुम्हा दोघांशिवाय मी एकटी कशी राहू? इतकं बोलताच त्यांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. निलेशने पटकन आईचा हात धरला. लहान मुलासारखा समजावत म्हणाला, आई, ही फक्त थोड्या दिवसांची गोष्ट आहे.
राहुलला आपल्यासारख्या विश्वासू आणि जवळच्या माणसाची गरज आहे. जर परिस्थिती वेगळी असती तर मी तुला कधीच पाठवलं नसतं. तुला तर ठाऊक आहे मी तुझ्यापासून एक क्षणही दूर राहू शकत नाही. सुधाताईंनी डोळ्यातील पाणी पुसलं, एक खोल श्वास घेतला आणि म्हणाल्या, ठीक आहे बाळा, मी घरी नसणार, त्यामुळे तू दिव्येची आणि स्वतःची काळजी घे. बाहेरचं जास्त खाऊ नकोस. निलेश हसत म्हणाला, तू निश्चित राहा आई, तुझी सून माझी काळजी नीट घेईल. तेवढ्यात दिव्या सुधाताईंच्या पाया पडली आणि हळूवार आवाजात म्हणाली, आई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तिथे नीट राहा आणि स्वतःचीही काळजी घ्या. तेवढ्या ट्रेन हळूवार हलू लागली. सुधाताई आपल्या सीटवर जाऊन बसल्या. खिडकीतून बाहेर पाहताना मुलगा आणि सुनेच्या चेहऱ्यावर उमटलेला गर्व आणि स्नेहाच्या रेषा त्यांनी मनात साठवून ठेवल्या. ट्रेन पुढे सरकू लागली. खिडकीतून हात हलवतच त्यांच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. पण त्यांना अजिबात ठाऊक नव्हतं, हा प्रवास त्यांच्या आयुष्याला कायमचं वेगळं वळण देणार आहे. सकाळची गार हवा, स्टेशनवरची गडबड, चहावाल्यांचे आवाज, पळणारे प्रवासी, हे सगळं त्यांना अगदी नवीनच भासलं. ट्रेन थांबताच सुधाताई हळूहळू उतरल्या. तेव्हाच समोरून साधारण 35 वर्षाचा एक माणूस आला. हात जोडून म्हणाला, नमस्कार माई, आपण सुधाजी ना? मी राहुल, निलेशचा मित्र. हे ऐकताच सुधाताईंच्या चेहऱ्यावर दिलासा उमटला. हो बाळा, मीच आहे. छान झालं तू भेटलास, नाहीतर या मोठ्या शहरात मी फारच गोंधळले असते. राहुलने तत्परतेने त्यांची बॅग उचलली आणि आदराने म्हणाला, माई, आता तुम्ही काही काळजी करू नका. इथे तुम्ही माझ्या आईसारखंच राहणार आहात. चला, गाडी बाहेर उभी आहे. गाडीत बसताच सुधाताईंच्या मनात सुखद शांती पसरली. किती छान संस्कार केलेल्या घरचा मुलगा आहे, मला आई म्हणतोय. पण त्यांना अजिबात कल्पना नव्हती, हाच हसरा चेहरा त्यांच्या आयुष्यातील सर्वात कडव्या सत्याचा भाग ठरणार आहे. अर्ध्या तासात त्या राहुलच्या घरी पोहोचल्या. बाहेर कुंड्यातली फुलं, तुळशीचं रोप बघून त्यांना बरं वाटलं. तेवढ्यात आतून एक स्त्री बाहेर आली. राहुल म्हणाला, माई, ही माझी बायको मृणाली. मृणाली त्यांना पाहून हसली. नमस्कार माई, छान झालं तुम्ही आलात. आता मला थोडा दिलासा मिळेल. या अवस्थेत सगळं सांभाळणं फार अवघड जात होतं. सुधाताईंनी आपुलकीने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. आता तुला काही काळजी नाही बाळा, मी आले ना. तेव्हाच राहुलने खोलीकडे इशारा केला. माई, ही तुमची खोली आहे. वरचा मजला भाड्याने दिलाय. तुमच्यासाठी खालची खोली रिकामी केली आहे. तुम्हाला सोयीचं होईल. सुधाताईंनी मान हलवली. खोलीत एक जुनी खाट आणि एक कपाट होतं. खोली पाहून त्यांना थोडं विचित्र वाटलं, पण मनाशीच पुटपुटल्या, मला कुठे इथं कायमचं राहायचं आहे. मृणालीने खुर्चीकडे इशारा करत हसून म्हटलं, माई, तुम्ही बसा, मी चहा घेऊन येते. थकलेल्या सुधाताई अलगद बसल्या. चेहऱ्यावर समाधानाची हलकी झळक होती. पण त्यांना काय ठाऊक होतं, हे समाधान फक्त काही दिवसांचं पाहुणं आहे. थोड्याच वेळात मृणाली चहा बिस्किटांसह परतली. हा घ्या माई, थोड्याच वेळात राहुल बाहेरून जेवण घेऊन येईल. सुधाताई थोड्या आश्चर्याने म्हणाल्या, अगं बाळा, बाहेरून का आणायचं? घरात सगळं आहे, आपण बनवू ना. इतक्यात मागून राहुल आला. हसत म्हणाला, नाही माई, मृणालीचा 8वा महिना आहे. डॉक्टरांनी तिला जास्तीत जास्त आराम करायला सांगितले, म्हणून मी जेवण बाहेरून आणतो. हे ऐकताच सुधाताईंच्या डोळ्यात ममतेचा पूर दाटला. त्या म्हणाल्या, राहुल बाळा, आता बाहेरून आणायची काही गरज नाही. मी आले ना, पुढे सगळं मी करेन. तू काळजी करू नकोस. मृणाली बाळा, तू फक्त आराम कर. सुधाताईंच्या आवाजातली ममता आणि आपलेपण हृदयाला भिडलं. पण त्याच क्षणी राहुलने मृणालीकडे तिरप्या नजरेने पाहिलं. त्या हसण्यातला दडलेला अर्थ सुधाताई समजू शकल्या नाहीत. दुसरीकडे दिव्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. ती उत्साहाने निलेशला म्हणाली, निलेश, खरंच मी स्वप्नातही विचार केला नव्हता की हे सगळं इतक्या सहज घडेल. सासूबाईंची खोली भाड्याने दिल्यानंतर दर महिन्याला मिळणारं भाडं आता मला
कोणाचं ऐकावं लागणार नाही. माझ्या मनाप्रमाणे जगता येईल. दिव्याचं बोलणं ऐकून निलेश विचारमग्न झाला. मनातला एक आवाज त्याला टोचू लागला, मी खरंच योग्य केलं का? त्याच्या चेहऱ्यावर उठलेले प्रश्न दिव्याने ओळखले. ती हसत म्हणाली, निलेश, एवढा विचार कशाला? आपल्यालाही आपलं आयुष्य सावरण्याचा हक्क आहे. आपली स्वप्न पूर्ण करायची आहेत. सासूबाई तर तिथे सुखातच आहेत. बायकोचं बोलणं निलेशलाही पटू लागलं. तो म्हणाला, चल बँकेतून थोडे पैसे काढून घेऊन ये. खूप दिवस झाले उघडपणे मजा केली नाही. इतकं म्हणत तो मोठ्याने हसला. आता ते दोघं आपल्या सुखाच्या स्वप्नात रमले. आणि तिकडे दुसऱ्या बाजूला सुधाताई मात्र राहुलच्या घरी मोलकरणीप्रमाणे कामाला लागल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता त्या गरमागरम पराठे बनवत होत्या, तर मृणाली अजूनही बिछाण्यात पडली होती. राहुल आत येत हसत म्हणाला, पाहिलंस ना, मी म्हणालोच होतो, ती आली की तुला काही करावं लागणार नाही. मृणालीने कूस बदलत हळू आवाजात उत्तर दिलं, खरंच घरात जणू पुन्हा जीव आला आहे. राहुल म्हणाला, चल खाली जाऊ, मला नाश्ता करून निघायचा आहे. ते दोघं खाली आले. सुधाताई टेबलावर चहा नाश्ता ठेवत म्हणाल्या, या बाळा, गरमागरम खा. पराठ्याचा घास घेताच मृणाली आनंदाने म्हणाली, माई, किती कमाल. कित्येक दिवसांनी घरचा खराखुरा स्वाद लागला. माझ्या तब्येतीमुळे मी स्वयंपाकघरात जाऊही शकत नव्हते. राहुलही मान डोलवत म्हणाला, खरंच माई, तुम्ही आलात ना, आम्हाला प्रचंड आधार मिळालाय. आता वाटतं घरात आपलं कुणीतरी आहे. सुधाताईंच्या चेहऱ्यावर समाधानाची चमक उमटली. त्यांना वाटलं, किती आपुलकी करतात दोघं माझ्यावर, अगदी मुलगा सून सारखेच. पण त्या अजूनही सत्यापासून अनभिन्न होत्या. असेच काही दिवस गेले. एका दुपारी सुधाताई स्वयंपाक करत असतानाच राहुलचा फोन वाजला. त्याने उचलला. दुसऱ्या टोकाला निलेश होता. हो निलेश, सगळं ठीक आहे. तुझी आई आता स्वयंपाकघरात आहे. हवं तर बोलावून देतो. मृणालीने त्याच्याकडे पाहत डोळ्यांनी इशारा केला, गरज नाही. राहुल नकार देणारच होता. तेव्हा स्वयंपाकघरातून पिठाचा हात घेऊन सुधाताई धावत आल्या. फोन हिसकावून घेत थरथरत्या आवाजात म्हणाल्या, निलेश बाळा, कसा आहेस? दिव्या कशी आहे? आईचा आवाज ऐकून निलेशच्या डोळ्यात पाणी आलं. तो हळूच म्हणाला, सगळं ठीक आहे आई, तू कशी आहेस? सुधाताई डोळ्यातले अश्रू आवरत बनावटी हसू चेहऱ्यावर आणत म्हणाल्या, तुझ्या आईला काय होणार बाळा, मी अगदी छान आहे. आता बघ, थालीपीठ करत होते. त्या अजून बोलणार इतक्यात अचानक कॉल कट झाला. हॅलो हॅलो. सुधाताई स्तब्ध उभ्याच राहिल्या, फोनकडे नजर लावून. तेवढ्यात राहुलने त्यांच्या हातातून फोन हिसकावून घेतला आणि संतापून म्हणाला, माई, फोन कट झाला आहे आणि इथून पुढे फोन घेण्याआधी हात धुवून या. सगळा फोन खराब करून टाकलात. हे बोलून तो दार आपटतच खोलीबाहेर निघून गेला. क्षणभर वातावरण गडद शांततेत बुडालं. तेव्हा मृणाली गोष्ट सावरण्यासाठी म्हणाली, माई, वाईट वाटून घेऊ नका. राहुल मला देखील त्याच्या फोनला हात लावू देत नाही. त्याला ही सवयच आहे. त्याच्या वतीने मी तुमची माफी मागते. सुधाताई हलकसं हसल्या, अगं, यात वाईट वाटून घेण्यासारखं काय आहे? मी समजून घेऊ शकते. पण आतून त्यांचं मन विदीर्ण झालं होतं. मुलाशी 2 शब्द बोलताही न आल्यामुळे आणि राहुलची छोट्याशा गोष्टीवरून होणाऱ्या चिडचिडीमुळे त्यांना जणू आतूनच कोणी कुरतडत होतं. हळूहळू दिवस असेच सरकत गेले. आता तर राहुल आणि मृणालीचा व्यवहार उघडपणे तिरस्काराचा झाला होता. सुधाताईंकडे ते पाहत होते जणू त्या घरातल्या मोलकरीणच आहेत. मनाशी सुधाताई विचार करत होत्या, मी तर फक्त या दोघांना मदत करायला आले आहे, मग माझ्याशी असं वागतात का? पण त्यांना उत्तर मिळत नव्हतं. शिवाय कितीतरी दिवस झाले होते त्यांचा मुलगा निलेशशी नीट संवादही झाला नव्हता. जेव्हा कधी त्या मुलगा सुनेशी बोलायचा प्रयत्न करायचा तेव्हा राहुल काहीतरी कारण सांगून विषय टाळून टाकत असे. एवढंच नव्हे तर आता त्यांना घराबाहेर पाऊलही टाकू देत नव्हता. घर राहिलंच नव्हतं. सुधाताईंसाठी ते आता कैद झालेल्या पिंजऱ्यासारखं बनलं होतं.
दुसऱ्या दिवशी दुपारी मृणाली आरामात सोफ्यावर बसून TV बघत होती. तेवढ्यात सुधाताई आल्या आणि हळूवार आवाजात म्हणाल्या, मृणाली, मी सगळं आवरलं आहे. तुम्ही दोघं जेवून घ्या. आज मी माझ्या घरी जाणार आहे. परवा सकाळी परत येईन. हे ऐकताच मृणाली दचकली. माई, तुम्हाला घरी का जायचं आहे? सुधाताईंनी शांत स्वरात उत्तर दिलं. का जायचं म्हणजे काय? अगं, किती दिवस झाले मी माझ्या घरी गेले नाही. कुठे बाहेर पडलेही नाही. थोडं मुलाला भेटून आले तर बरं वाटेल. तू काळजी करू नकोस. सगळं स्वयंपाक करून ठेवला आहे. हे ऐकताच मृणाली घाबरली आणि मोठ्या आवाजात ओरडली, राहुल, राहुल. क्षणात राहुल बाहेर आला. काय झालं? एवढं का ओरडतेस? मृणाली थरथरत म्हणाली, राहुल, माई घरी जायचं म्हणत आहेत. राहुलचा चेहरा ताबडतोब बदलला. तो कठोर स्वरात म्हणाला, माई, तुम्ही कुठेही जाऊ शकत नाही. हे ऐकताच सुधाताई एकदम थबकल्या. याचा काय अर्थ? मी माझ्या घरी का जाऊ शकत नाही? राहुलला चूक लक्षात आली. तो लगेच गोष्ट सांभाळण्याच्या प्रयत्नात म्हणाला, नाही माई, माझा अर्थ तसा नव्हता. मृणालीची डिलिव्हरी जवळ आली आहे. कधीही तिला हॉस्पिटलला न्यावं लागू शकतं. अशा वेळी तुम्ही नसाल तर आम्ही दोघं कसं मॅनेज करू? सुधाताईंनी लगेच उत्तर दिलं, राहुल, मी आज गेले तर परवा सकाळीच परत येते. फक्त 2 दिवसांचा प्रश्न आहे. राहुल अनुनयाने म्हणाला, पण माई, जर आज रात्रीच हॉस्पिटलला जावं लागलं तर? मी एकटा काय करणार? तुम्हीच आमचा खरा आधार आहात. प्लीज, तुम्ही जाऊ नका. सुधाताईंच्या घशात शब्द अडखळले. त्या गप्प झाल्या. मनातलं दुःख दाबत त्या शांतपणे आपल्या खोलीत निघून गेल्या. त्यांच्या गेल्यानंतर राहुल आणि मृणालीने सुटकेचा श्वास टाकला. आज तर कसं बसं निभावलं, नाहीतर मोठं संकट आलं असतं, ते एकमेकांना म्हणाले. त्या दिवशी सुधाताई दिवसभर घरातल्या कामात गुंतून राहिला, पण त्यांचं मन आता कुठेच लागत नव्हतं. मुलाला भेटायची आस अंगाशी पेटलेल्या ज्योतीसारखी त्यांना जाळत होती. रात्री 10च्या सुमारास त्या अंथरुणावरून उठल्या आणि हळूच राहुल मृणालीच्या खोलीकडे निघाल्या. मनाशी त्यांनी ठरवलं होतं, यावेळेस तर स्पष्ट सांगेल. उद्या मी नक्कीच माझ्या घरी जाणार. हलक्या पावलाने विचारांच्या गर्तेत हरवलेल्या त्या पुढे सरकत होत्या. इतक्यात खोलीतून त्यांना आवाज ऐकू आला. राहुल आणि मृणाली दोघं जोरजोरात वाद घालत होते. सुधाताई दाराशी थबकल्या. आतून येणारा प्रत्येक शब्द त्यांच्या कानावर आदळत होता आणि अचानक त्यांना असं काही ऐकू आलं की जणू त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. डोळ्यातून अश्रू धारा बनून वाहू लागले. हृदय जोरजोराने धडधडू लागलं. थरथरणाऱ्या पावलांनी त्या मागे वळल्या. त्या धडपडत स्वतःच्या खोलीत परतल्या, पण कानात मात्र सतत तेच शब्द घुमत राहिले. मृणालीचा आवाज, काय? अजून पैसे? अजून पैसे का मागतोय निलेश? आपण तर त्याच्या आईसाठी 1,00,000 रुपये दिलेच आहेत. पूर्ण 1,00,000 रुपये. आणि त्यावर राहुलचा संतप्त स्वर, माहीत नाही काय झालंय, पण आता आपण काहीच करू शकत नाही. पोलिसांकडेही जाऊ शकत नाही. आपणच तर बेकायदेशीररित्या सुधाबाईंचा सौदा केला आहे. माझ्याही डोक्यावर दगड पडला होता बहुतेक. जो अशा माणसाच्या बोलण्यावर विश्वास ठेवला, जो स्वतःच्या आईलाही विकू शकतो, तो किती नीच असेल. हे शब्द त्यांच्या कानात ठसठसत राहिले आणि त्या क्षणीच त्यांना सगळं उमजलं. ज्याच्यासाठी त्या दिवस रात्र तळमळत होत्या, त्याच मुलाने त्यांना खूप आधीच विकून टाकलं होतं. त्यांच्या मनात प्रश्नांचा प्रलय उसळला. माझ्या संगोपनात अशी कोणती उणीव राहिली होती की निलेश असं वागला? शेवटी माझ्याकडून अशी कोणती चूक झाली होती की मला ही शिक्षा भोगावी लागते? आता मी माझ्या घरात परत कधी पाऊल ठेवू शकेन का? हे प्रश्न जणू आतून त्यांना पोखरू लागले. अश्रू उशीमध्ये झिरपत गेले आणि त्या वाहत्या अश्रूंमध्येच कधी डोळे मिटले सुधाबाईंनाही कळलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता त्यांच्या खोलीच्या दरवाजावर जोरजोरात ठोके पडले. बाहेरून राहुलचा घाई गडबडीचा आवाज येत होता, माई, उठा ना.
सुधाताई घाबरून उठल्या आणि दार उघडलं. समोर मृणाली प्रसूतीच्या वेदनेने तडफडत होती. सुधाताई तिला आधार देत म्हणाल्या, काळजी करू नकोस ग, सगळं ठीक होईल. तेव्हाच राहुल गडबडलेल्या स्वरात म्हणाला, माई तुम्ही घर सांभाळा, मी मृणालीला घेऊन रुग्णालयात जातो. सुधाताई काही बोलण्याआधीच राहुल मृणालीला घेऊन धावत निघून गेला. घर पुन्हा रिकामं सुनसान झालं. रात्रीच्या अश्रूने त्यांच्या चेहऱ्यावर रेषा उमटवून ठेवल्या होत्या. पण विचित्र असं होतं, आज त्या अगदी शांत दिसत होत्या. काल रात्री ज्या प्रमाणाने त्यांनी उसळून रडलं होतं, त्या उलट आज त्या जणू स्थिर झाल्या होत्या. जणू त्या अश्रूंनी त्यांच्या ममतेसकट सगळा जिव्हाळाच धुवून नेला होता. दुपारी घर काम उरकून त्या सोफ्यावर बसल्या आणि गहन विचारात हरवल्या. इतक्यात घराचा लँडलाईन फोन वाजला. त्यांनी फोन उचलला. दुसऱ्या टोकाला राहुल होता. हॅलो माई, सगळं ठीक आहे ना? आम्ही आज रुग्णालयातच राहणार आहोत, तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सुधाताईंनी फक्त एवढंच उत्तर दिलं, ठीक आहे बाळा, तुझी आणि सूनबाईची काळजी घे, आणि फोन ठेवला. क्षणभर थांबून त्यांच्या चेहऱ्यावर एक अनोळखी स्मित उमटलं. त्या शांतपणे उठल्या, सामान बांधलं, एक चिठ्ठी टेबलावर ठेवली आणि घराबाहेर पडल्या. पण कुठे गेल्या हे फक्त सुधाताईंनाच ठाऊक होतं. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी निलेश आणि दिव्या मजेत पार्टी करत बसले होते. तेव्हाच दाराची बेल वाजली. दोघांनी एकमेकांकडे नजर टाकली. दिव्या उठत म्हणाली, मी पाहते कोण आलंय. तिनं दार उघडलं आणि समोर मावस सासूबाई उभ्या असल्याचं पाहून तिचा श्वास अडकला. ती अडखळली, मावशी तुम्ही यावेळी? अनुराधाताईंनी दार ढकललं आणि आत येतच म्हणाल्या, काय बघतेस? हातात बॅग आहे तरी डोळे फाडून उभी आहेस. अगं थोडी मदत तरी कर. खरंच. बडबडतच त्या हॉलमध्ये शिरल्या आणि नजर टाकली. अरे वा, इथे तर पार्टी रंगले, तेही एकट्यानंच. तवर निलेशही समोर आला. मावशी तू यावेळी? अनुराधाताई मोठ्याने हसत म्हणाल्या, काय रे, मला पाहून तुम्ही दोघं असं घाबरलात, जणू एखादं भूतच पाहिलं. तवर काही उत्तर द्यायच्या आतच त्या मोठ्याने ओरडल्या, सुधा कुठे आहेस तू? बघ तुझी बहीण आली. तेव्हा निलेश घाबरून म्हणाला, अगं मावशी, आई घरी नाही, ती आपल्या मैत्रिणींबरोबर गणपतीपुळे रत्नागिरी फिरायला गेली आहे. हे ऐकून अनुराधाताई कपाळावर आठ्या घेत काळजीने म्हणाल्या, काय सांगतोस निलेश? अशी कशी ती अचानक फिरायला निघून गेली? तिनं मला सांगितलं सुद्धा नाही. असू दे, हरकत नाही, मी आलेच आहे तर ती परत आल्यानंतर भेटूनच जाते. हे ऐकताच निलेशच्या हातातून पाण्याचा तांब्या खाली आदळला. आवाज घुमला. अनुराधाताईंनी मागे वळून दोघांकडे नजर टाकली. काय झालं? तुमच्या चेहऱ्यावरचा रंग का उडाला? मी काय खाऊन टाकणार आहे का? मग दिव्याकडे वळून म्हणाल्या, चल ग, मस्त कडक चहा करून घेऊन ये, आपण सगळे मिळून घेऊया. दिव्या चेहऱ्यावर खोटं हसू आणत म्हणाली, हो मावशी तुम्ही बसा, मी लगेच घेऊन येते. असं म्हणून ती स्वयंपाकघरात गेली. चहाचं पातेलं गॅसवर ठेवून स्वतःशीच कुरकुरली. माहीत नाही ही मावशी कुठून टपकली, केव्हा निघणार कोणास ठाऊक. एवढ्या मुश्किलीने सासूबाईंपासून सुटका करून घेतली होती आणि आता तिची बहीण माझ्या डोक्यावर बसली. तेवढ्यात निलेशही आत आला आणि हळू आवाजात म्हणाला, तू जरा स्वतःवर नियंत्रण ठेव, जास्त चिडचिड करू नकोस. आपण जर जास्त बोललो तर मावशीला आईबद्दल शंका येईल. दोघं कुजबुजत होते तेव्हाच बाहेरून अनुराधाताईंचा कडक आवाज आला, अगं दिव्या, तुझा चहा शिजला की नाही अजून? त्यांचा आवाज ऐकताच दिव्याने घाईघाईत कपात चहा ओतला आणि हॉलमध्ये आणला. अनुराधाताईंनी तिरक्या नजरेने दिव्याकडे पाहिलं. चहाचा कप उचलला, एक घोट घेतला आणि म्हणाल्या, जरा टीव्ही तरी चालू कर. निलेशने सोफ्यावर पडलेला रिमोट उचलत विचारलं, मावशी तुला काय पाहायचं आहे सांग, मी लावतो.
अनुराधाताईंनी त्याच्या हातून रिमोट घेतला आणि सरळ एक न्यूज चॅनल लावलं. हे पाहून दिव्या अचंबित होऊन म्हणाली, अहो मावशी, तुम्ही केव्हापासून न्यूज बघायला लागलात? अनुराधाताई हलकसं हसल्या. अगं, मी तर पहिल्यापासूनच बातम्या बघते. तू पण बघ गं, या चॅनलवर खूप चांगल्या गोष्टी दाखवतात. असं म्हणून त्यांनी टीव्हीचा आवाज मोठा केला. आवाज कानावर पडताच निलेश आणि दिव्येची नजर स्क्रीनवर खिळली. न्यूज अँकर माईक हातात धरून सांगत होता, ही एका अशा आईची कथा आहे जिला तिच्याच मुलानं स्वतःच्या मित्राच्या घरी मोलकरीण बनवून विकलं आहे. हे ऐकताच निलेश आणि दिव्येचे डोळे विस्फारले. दोघांच्याही कपाळावर घामाचे थेंब चमकू लागले. तेवढ्यात अनुराधाताई कपाळावर हात मारत म्हणाल्या, देवा, आजकालच्या मुलांवर तर अजिबात विश्वास ठेवता येत नाही. स्वतःच्या आईलाच, जिने 9 महिने पोटात वाढवलं, तिलाही काही पैशांसाठी विकतात. दिव्या अडखळत म्हणाली, सोडा ना हा विषय मावशी, तुम्ही पण काय बघत असता? अशा बातम्या तर रोजच येत असतात. अनुराधाताई उपहासाने हसत म्हणाल्या, नाही ग सुनबाई, ही गोष्ट थोडी वेगळी आहे. जरा थांब, मला सगळी बातमी ऐकायची आहे. निलेश आणि दिव्याने एकमेकांकडे नजर टाकली आणि हळूच उठून निघू लागले. पण तेवढ्यात अनुराधाताईंचा कडक आवाज घुमला, कुठे निघालात तुम्ही दोघं? थोडं थांबा. आता ते न्यूजवाले त्या मुलाला आणि सुनेलाही दाखवतील. हे ऐकताच दोघांचे पाय जमिनीवर खिळले. आता त्यांची नजर टीव्हीवर खिळली. स्क्रीनवर न्यूजवाल्याचा आवाज घुमत होता, मी अमित, कॅमेरामन विशालसोबत त्या ठिकाणी जात आहे जिथे तो मुलगा आणि त्याची पत्नी राहतात. त्यांनी स्वतःच्या आईला विकून टाकलं आणि आता ऐशोआरामाची जिंदगी जगत आहेत. अनुराधाताईंचे डोळे स्क्रीनवर रोखले गेले. वातावरणात ताण चढत गेला. त्या दचकल्या आणि म्हणाल्या, अरे निलेश, ही तर आपली गल्ली वाटते. कोणाच्या घरासमोर गेलेत हे लोक? क्षणातच निलेश आणि दिव्याचा श्वास अडकला. हॉलमध्ये AC सुरू होता, पण त्यांच्या चेहऱ्यावरून घामाच्या धारा वाहत होत्या. त्याच वेळी घराच्या दारावर जोरात ठोके पडले. अनुराधाताईंनी आवाज चढवला, अरे निलेश, जा बघ कोण आलंय. निलेश जड पावलाने डगमगत दाराकडे गेला. लगेचच अनुराधाताई संतापून दिव्याला झापल्या, दिव्या, तू काय बसली आहेस? जा आणि बघ. दिव्या घाबरून थरथरत दाराकडे गेली. पण दार उघडलं तेव्हा समोरचं दृश्य पाहून दोघांच्या पायाखालची जमीन सरकली. संपूर्ण गल्ली, न्यूजवाले, कॅमेरे सर्वच गोळा झाले होते. न्यूजवाल्यांनी माईक पुढे करून विचारलं, तर तुम्हीच ते मुलगा सून आहात ना, ज्यांनी आपल्या आईचा सौदा केला? लाज नाही वाटत का? दिव्या हबकून ओरडली, काय बोलताय तुम्ही? चुकीचं समजताय. निघा इथून. आमची बदनामी करू नका. मी पोलिसांना बोलवेन. निलेशही थरथरत म्हणाला, चुपचाप निघून जा इथून. तेवढ्यात मागून अनुराधाताई बाहेर आल्या आणि निलेशच्या गालावर एक झणझणीत चापट ठोकली. दिव्या थक्क झाली, ओरडली, मावशी, हे काय करताय तुम्ही? अनुराधाताईंनी संतापाने तिच्याकडं पाहिलं आणि तिला देखील एक थप्पड ठोकली. मग गरजत म्हणाल्या, एकदम चूप. अजून एक शब्द आला तर माझ्यापेक्षा वाईट कुणी नसेल. सगळं समोर आलंय आणि तरीही तुम्ही खोटं बोलताय. संपूर्ण गल्ली उभी राहून हा तमाशा बघत होती. अँकर अमित वारंवार विचारत होता, हे खरं आहे का? तुम्हीच आपल्या आईला विकलं? थोडे पैसे आईच्या जीवनापेक्षा मोठे ठरले का? निलेश आणि दिव्येच्या तोंडातून आता एकही शब्द बाहेर पडत नव्हता. ते घामाने निथळत दार बंद करण्याचा प्रयत्न करू लागले. पण गर्दीतून अचानक एक हात पुढे आला आणि दार घट्ट पकडलं. निलेश कितीही धडपडला तरी दार हळूहळू उघडत गेलं आणि त्याच दारासोबत निलेश धडाधड खाली कोसळला. तो हात त्याची आई सुधाताईंचाच होता. सुधाताईंनी पुढे येऊन त्याच्या गालावर जोरदार चापट ठोकली. हे पाहून दिव्या हळूहळू मागे सरकू लागली. मागून अनुराधाताईंनी तिला ढकललं आणि म्हणाल्या, जा, आज तुझ्या कर्माचं फळ बघ. दिव्याचे डोळे जमिनीत खिळले.
निलेश अडखळत म्हणाला, आई मला माफ कर. हे सगळं दिव्येच्या म्हणण्यावरून झालं. पण त्याआधी सुधाताई ओरडल्या, खबरदार, पुन्हा एकदा मला आई म्हणायची हिम्मत करू नकोस. तुझ्यासारख्या मुलाला जन्म दिल्याची मला लाज वाटते. सुधाताईंचे प्रत्येक शब्द गल्लीतील लोकांना हादरवून टाकत होते. दिव्या आणि निलेश दोघेही हात जोडून माफी मागू लागले. तेवढ्यात पोलिसांची गाडी सायरन वाजवत आली. इन्स्पेक्टर कडक सुरात म्हणाले, मिस्टर निलेश आणि दिव्या, तुम्हा दोघांना अटक केली जाते. दिव्या ओरडली, मी काहीच केलं नाही, मला सोडा. ती पळून जाण्याचा प्रयत्न करत होती, पण अनुराधाताईंनी तिचा हात घट्ट धरला. निलेशने आईकडं पाहिलं. सुधाताईने तोंड फिरवलं. त्याच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं आणि तो कोणताही विरोध न करता शांतपणे पोलिसांसोबत निघून गेला. दिव्या मात्र ओरडत राहिली, मला सोडा, मी काहीच केलं नाही. लोकांचा राग उसळला. ओरड उठले, यांना शिक्षा करा, तुरुंगात टाका, तुरुंगातच सडू द्या. त्या दोघांना सोबत घेऊन गेल्यानंतर घराबाहेरचं वातावरण हळूहळू शांत होत चाललं होतं. सुधाताईंनी हात जोडून रिपोर्टर अमितकडे पाहत थोडं थरथरत म्हणाल्या, बेटा, आता तू जाऊ शकतोस. मला अजून तमाशा नको, फक्त शांतता हवी आहे. अमितने त्यांच्या भावनांची गंभीरता समजून घेतली. कॅमेऱ्याकडे पाहत तो शांत पण ठाम आवाजात म्हणाला, मित्रांनो, आजची लाईव्ह रिपोर्ट इथेच संपते. लक्षात ठेवा, आईच्या अश्रूंचा सौदा करणारे कधीच सुखी राहू शकत नाहीत. कॅमेरा बंद झाला आणि थोड्याच वेळात गर्दी हळूहळू विरळ झाली. आता घरात फक्त सुधाताई आणि त्यांची बहीण अनुराधाताई उरल्या होत्या. दोघीही सोफ्यावर बसून गहन शांततेत बोलत होत्या. मित्रांनो, खरं तर हे सर्व नियोजन अनुराधाताईंचं होतं. जेव्हा सुधाताईंनी राहुलचं घर सोडलं, त्या थेट आपल्या बहिणीच्या अनुराधाताईंच्या घरी गेल्या. तिथे त्यांनी सर्व काही ठरवून टाकलं. निलेशसारख्या गुन्हेगाराचं सत्य सगळ्यांसमोर येणं आवश्यक आहे. त्याचवेळी अनुराधाताईंनी न्यूजवाल्यांशी चर्चा केली आणि सगळं स्पष्टपणे सांगितलं. न्यूजवालेही त्यांच्या बोलण्याशी सहमत झाले. आजही अनुराधाताईंनी सुधाताईंचा हात घट्ट धरून हळूच म्हणाल्या, सुधा, आजही तुझ्या डोळ्यात मला ती ममता दिसते आहे. तुला अजूनही मनातून दुःख होतंय. सुधाताईंच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. तुटक घाबरलेल्या आवाजात त्या म्हणाल्या, हो ताई, मुलगा कितीही पापी असला तरी आईचं हृदय त्याला दुःखात पाहू शकत नाही. माझं मन रडतंय. पण सत्य हेच आहे की अशा मुलासाठी अश्रू ओघळवणं व्यर्थ आहे. त्यांनी हळूहळू सोफ्यावर आडव्या झाल्या. पापण्या मिटल्या. गाढ झोपेच्या कवेत गेल्या. दुसरीकडे मृणालीला अजूनही बाळ झालं नव्हतं. डॉक्टरांनी पुढचे 2 दिवस पुन्हा येण्यास सांगितलं होतं. म्हणून दोघं घरी परतले. घरात पोहोचताच दार बंद पाहून राहुल चकित झाला. अरे, दार बंद आहे. म्हातारी पळून तर गेली नाही ना? मृणाली शांतपणे म्हणाली. पळून जाईल तरी कुठे? बहुतेक पुन्हा निलेशकडे गेली असेल आणि गेली असली तरी निलेश तिला परत आणेल. दोघांनी खिडकीवर ठेवलेली चावी घेऊन दार उघडलं आणि आत शिरले. घरात गडद शांतता पसरली होती. मृणाली थेट सोफ्यावर आडवी पडली. राहुल बसायला तयार होताच त्याच्या नजरेस टेबलावर ठेवलेली चिठ्ठी दिसली. तो घाईघाईने म्हणाला, अगं मृणाली, ही चिठ्ठी तर माईनंच लिहिली असावी असं वाटतंय. त्याने चिठ्ठी उचलली आणि मोठ्याने वाचू लागला. राहुल आणि मृणाली, मी या घरातून निघून चालले आहे. मला सगळं कळून आलंय की निलेशने मला इथे का पाठवलं. त्याच्या पापाची शिक्षा मी त्याला नक्कीच देईन. पण आता या घरात कधीही परत येणार नाही. राहुल, तुला माहीत आहे की माणसाचा सौदा करणं हा कायद्याने गुन्हा आहे. तरीही काळजी करू नकोस. तुझ्या विरुद्ध मी काहीही तक्रार करणार नाही. मला ठाऊक आहे की यावेळेस मृणालीला तुझी गरज आहे. म्हणून तुला एवढंच सांगते, तू तुझ्या कुटुंबाची काळजी घे. चिठ्ठी वाचताच हॉलमध्ये भेसूर शांतता पसरली. राहुल हळूच मृणालीच्या जवळ बसला आणि म्हणाला,
मृणाली, आपण खरंच फार मोठी चूक केली आहे. पण आज मी शपथ घेतो, माझ्या चुकांचं प्रायश्चित्त करण्यासाठी जी शिक्षा मला भोगावी लागेल ती मी नक्की भोगेन. एका आईने लिहिलेली छोटीशी चिठ्ठी त्यांच्या आयुष्याला कायमचं बदलून गेली. तर मित्रांनो, हाच आईचा आशीर्वाद. आई रडत असतानाही आपल्याला हसणं शिकवते, स्वतः तुटूनही जगायला शिकवते. म्हणूनच म्हणतात, आई वडिलांपेक्षा मोठं या जगात काहीच नाही. मित्रांनो, कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद.